नमस्कार, मी धनराज मैद आणि आपण पाहत आहात फार्मिंग बिझनेस आयडियाज। शेतकरी बंधूंनो, आपण प्रत्येक फवारणीमध्ये कधी ना कधी टॉनिक वापरतच असतो, परंतु आपल्याला कोणत्या स्टेजला कोणते टॉनिक फवारायचे हे आपल्याला जास्तीत जास्त शेतकऱ्यांना माहिती नसते। तर आज आपण अशाच एका टॉनिक बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। आपण त्याचा कोणत्या स्टेजमध्ये वापर करू शकतो, त्याच्या वापरामुळे आपल्या पिकामध्ये काय फायदा होणार आहे हे सविस्तर माहिती घेणार आहोत। तर शेतकरी बंधूंनो, या फवारणीमध्ये आपण बायर कंपनीच्या ॲम्बिशन या टॉनिक बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी जर आपण चॅनलला नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूला असलेले बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे आमचे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। शेतकरी बंधूंनो, बायरच्या ॲम्बिशन या टॉनिकमध्ये आपल्याला अॅमिनो ॲसिड आणि फोलिक ॲसिड हे दोन घटक येतात। तर दोन घटक असल्यामुळे या ठिकाणी दोन मोड ऑफ ॲक्शन आहेत। तर अॅमिनो ॲसिडमुळे आपल्या पिकामध्ये सर्वात प्रथम वाढ करण्याचे काम करते, हे फुटवा करण्याचे काम करते। तसेच आपल्या पिकामध्ये हे प्रकाश संश्लेषणाचे कार्य करते। फोटोसिंथेसिसमुळे आपल्या पिकामध्ये जास्तीत जास्त प्रोटीन्स बनतात व प्रोटीन्स बनल्यामुळे आपल्या पिकाची ओव्हरऑल डेव्हलपमेंट होत असते। शेतकरी बंधूंनो, प्रत्येक पिकामध्ये अॅमिनो ॲसिड हे बनतच असतात, परंतु जेव्हा आपण बायरोन अॅमिनो ॲसिडची फवारणी करतो तेव्हा ते आपल्या पिकामध्ये लवकरात लवकर लागू होतात। कारण शेतकरी बंधूंनो, सर्वात प्रथम नायट्रोजन पासून आपल्याला अॅमिनो ॲसिड बनतात आणि अॅमिनो ॲसिड पासून आपल्याला प्रोटीन्स बनतात। तर ही प्रोसेस खूप स्लो असते, त्यामुळे जेव्हा आपण बाहेरून फवारणीमध्ये अॅमिनो ॲसिड देतो तेव्हा त्यामुळे आपल्या पिकाला ते डायरेक्ट लागू होतात व प्रोटीन जास्त मिळाल्यामुळे आपल्या पिकामध्ये ओव्हरऑल डेव्हलपमेंट होते। तसे जर वाढ झालेली नसेल तर वाढ होण्यास सर्वात महत्त्वाचं हे काम करत असते। शेतकरी बंधूंनो, तसेच याबरोबर आपण फोलिक ॲसिडचे काय कार्य करते ते पाहूया। फोलिक ॲसिडमुळे आपल्या पिकामधील सर्वात प्रथम हे ट्रेस दूर करण्याचे काम करते। जर आपलं पीक समजा तणनाशक वगैरे फवारल्यामुळे जर ट्रेसमध्ये गेलेलं असेल तर हे ताण दूर करण्याचे काम सर्वात प्रथम फोलिक ॲसिड करणार आहे। तसेच फोलिक ॲसिडमुळे आपल्या पिकामध्ये न्यूट्रिएंटचे अपटेक जास्तीत जास्त होतो। न्यूट्रिएंटमुळे आपल्या पिकामध्ये जी वाढ होण्यास मदत असते, त्यामुळे न्यूट्रिएंटचे जास्तीत जास्त अपटेक करण्याचे काम हे फोलिक ॲसिड करत असते। शेतकरी बंधूंनो, आपल्या पिकामध्ये जे हार्मोन्स असतात ते हार्मोन्स ज्या दिशामध्ये काम करतात त्या दिशामध्ये एनर्जी देण्याचे काम हे फोलिक ॲसिड करत असते। हे दोन सिंपल याच्या मोड ऑफ ॲक्शन आहेत, यामुळे आपल्या पिकामध्ये ओव्हरऑल डेव्हलपमेंट होण्यास मदत होते। शेतकरी बंधूंनो, याचा वापर आपण आपल्या पिकामध्ये एक तर व्हेजिटेटिव्ह ग्रोथमध्ये करू शकतो किंवा आपण याचे फ्लॉवरिंग स्टेजमध्ये याचा वापर करू शकतो। हे फवारणीमध्ये सर्वात जास्त वापरला जाणारा ॲम्बिशन हे टॉनिक आहे। तसेच याचा डोस आपण 20 लिटरच्या पंपसाठी आपण 40 ते 50 मिली ॲम्बिशन वापरू शकतो। बाजारामध्ये आपल्याला 500 मिली ॲम्बिशनची किंमत ही 650 रुपयाला मिळते। आता सध्या मी याची पहिली फवारणी कांद्याच्या पहिल्या फवारणीमध्ये ॲम्बिशन टॉनिक आपण वापरलेला आहे। तसेच कांद्याच्या पहिल्या फवारणीमध्ये आता 20 ते 22 दिवस झालेले आहे आणि त्या पहिल्या फवारणीमध्ये आपण लॅम्बडा सायलोथ्रिन 5% EC फॉर्म्युलेशन असणारे कीटकनाशक आपण या ठिकाणी वापरलेलं आहे। त्यामुळे आपल्या पिकामधील जे थ्रिप्स, मावा, तुडतुडे असतील किंवा जे रसशोषक करणारे किडे असतील, पांढरी माशी असेल, यांना मारण्याचे काम हे लॅम्बडा सायलोथ्रिन करणार आहे। आणि त्याचबरोबर आपण आपल्या पिकामध्ये जे रोगराई येणार आहे, बुरशीचा अटॅक होणार आहे, जर पात आपली करपत वगैरे असेल, पिवळी पडत असेल, तर यासाठी आपण यामध्ये सर्वात स्वस्त आणि मस्त असे मेनकोजे 75% WP घटक असणारे M45 हे बुरशीनाशक आपण वापरलेलं आहे। शेतकरी बंधूंनो, तुम्हाला ही फवारणी आणि हे टॉनिक कसं वाटलं, आपण कधी याचा वापर केलेला आहे का, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा। आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला फार्मिंग बिझनेस आयडियाज या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे आमचे नवीन ॲग्रिकल्चरमधील नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद।